फायनली 1 वर्षानंतर मी माझ्या भावाला आणि माझ्या पप्पांना भेटत आहे. सकाळी सकाळी मॉर्निंगला 6 वाजता आम्ही डोंबिवलीवरनं अंधेरीला जायला निघालो. 8 वाजता फ्लाईट लँड होणार होती म्हणून आम्ही लवकरच 6 वाजता निघालो, कारण की ट्रॅफिक नको भेटायला. तर असा आमचा प्रवास सुरू झाला आहे. आम्ही पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2 मध्ये. अरायव्हल्सच्या दिशेने जात होतो आम्ही आणि अरायव्हल्स मध्ये पोहोचलो आणि बघत होतो फ्लाईट कधी लँड होणार आहे करून. टायमावर होती आणि बघता बघता माझी मम्मी पण आली. 1 वर्षानंतर भेटण्याची एक्साइटमेंट बघा माझ्या आईच्या चेहऱ्यावर दिसते आणि तीच माझी बहीण जी व्हिडिओ कॉलवर बघत राहिली आहे सगळंच काही. 12 seconds later. सर 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 तिकीट 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 सर तर अशीच मस्ती करत करत आम्ही वेट करत होतो की हे दोघं कधी येत आहे, कारण 1 तास झाला होता फ्लाईट लँड होऊन. A few moments later. आणि फायनली हे दोघं आले. ओमकार आणि पप्पा आले आणि खरंच खूप खूप जास्त खुश आहे मी. 1 वर्षानंतर फायनली मी माझ्या वडिलांना आणि माझ्या भावाला भेटते. खूप भारी वाटतं. हा मोमेंट खरंच खूप भारी वाटतो. आपल्या फॅमिली मेंबरमधलं कोणीही जे आपल्या घरापासून लांब राहतं त्यांना विचारा की तो फिलिंग काय आहे, की आपल्या फॅमिली मेंबर कोणीही असो, भाऊ असो, बहीण असो, आई असो, पप्पा असो, कोणीही असो, जे 1 वर्ष या 2 वर्षानंतर भेटतात तर कशी फिलिंग असते ती खरंच हे मी शब्दात सांगू नाही शकत. आणि तसंच आम्ही आमच्या घरी आलो आणि ही आमची जुली, हिचं नाव जुली आहे. मम्मीने असं स्वागत केलं दोघांचं. आणि आपल्या भारतात तर अशी परंपरा आहे की लांबून आपलं जर माणूस आलं तर हे असंच औक्षण केलं जातं, त्यांचं स्वागत केलं जातं. हा मिनी व्लॉग मी इथेच संपवत आहे. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि मला फॉलो करा. ओके, टाटा, बाय. आणि हो, असे बरेच मिनी व्लॉग्स येणार आहेत तर स्टे ट्यून्ड.